मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023 ते 24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य, खरीप हंगाम 2023 ला ई पीक पाहणी ॲप वर नोंद असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। 0.20 हे पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 1,000 रुपये मदत मिळणार आहे, तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या क्षेत्र मर्यादेप्रमाणे प्रति हेक्टरी 5,000 रुपये मदत मिळणार। राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप वर कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे असे नोंदणीकृत शेतकरी अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील। पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे आधार कार्डची छायांकित प्रत, संमती पत्र, सामायिक खातेदार असल्यास सामायिक खातेदार ना हरकत पत्र हे आवश्यक असतील। संमती पत्र व ना हरकत पत्राचा नमुना तालुक्यातील झेरॉक्स सेंटरवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तरी वरील प्रमाणे पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रे संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करावे असे आवाहन कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांच्या मार्फत करण्यात आले। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रोशन इंदोरे, तालुका कृषी अधिकारी नांदगाव खंडेश्वर। खरीप हंगाम 2023 मध्ये कपाशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इतर कारणांमुळे कपाशी व सोयाबीनच्या भावामध्ये घसरण झाल्याचे आपल्याला दिसून येते। त्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत खरीप हंगाम 2023-24 अंतर्गत सोयाबीन तथा कपाशी उत्पादक शेतकऱ्यांकरता अर्थसहाय्य जाहीर केलेले आहे। यामध्ये प्रति हेक्टरी 5,000 रुपये असे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये कपाशी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे। याकरता काही आवश्यक कागदपत्रे आहेत, जसे आधार कार्ड संमतीपत्र आणि सामायिक खातेदार असल्यास सामायिक खातेदारांचे ना हरकत पत्र व त्यासोबत मोबाईल नंबर असे तुम्हाला ही कागदपत्रे संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करून द्यायची आहे। जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांनी ई पीक पाहणी ॲप अंतर्गत खरीप 2023 मध्ये नोंदणी केली तेच शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत, त्या संबंधित शेतकऱ्यांची पात्र लाभार्थ्यांची यादी सुद्धा संबंधित कृषी सहाय्यक तसेच ग्रामपंचायतकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी तात्काळ संबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करावी। धन्यवाद। उमेश चौकडे सह अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।